सध्या दिवाळी येत आहे, त्याच्यामुळे आपले जे पारंपरिक आउटफिट साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि पारंपरिक त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेपिंग केलं जातं, तर तसंच चालू आहे. तर तशीच एक ड्रेप्सची साडी आहे, तुम्ही नेसू शकता. तर ती कशा पद्धतीने तयार केली ते तुम्हाला दाखवते. हे असं वेव्ही फॅब्रिक घेतलंय, 2 शेडमध्ये आहे अशा पद्धतीचं. याला काउल सुद्धा केलेला आहे, नॉट दिलेली आहे, जो सध्या ट्रेंड चालू आहे की तुम्ही 2 मिनिटांमध्ये नेसू शकता. अशा पद्धतीने ही फर्स्ट नॉट कव्हर करायची. त्याच्यानंतर इथे या तुमच्या मिऱ्या काढलेल्या आहेत. या मिऱ्या हे तुमचं जे वेस्ट साईड असतं त्याची सेटिंग केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर ही थोडी डिझायनर साडी असल्यामुळे इथे आम्ही हा अशा पद्धतीने 2 शेडचा काउल तयार केलेला आहे. हा तुम्हाला दिसतोय. अशा पद्धतीने हा फ्लो राहील, त्याच्यासाठी हा स्पेशल तसा फॅब्रिक घेतलेला आहे. हा काउल केलेला आहे इथे. आणि इथे हा प्रिन्सेस कटमध्ये तुमचा ब्लाऊज असणार आहे. सध्या पल्लू सगळेच 1 शोल्डर घेतात, 1 टाईपमध्ये. असं पूर्ण आता कोणी घेत नाही, थोडी फॅशनेबल ही साडी आहे. हा इथे तुमचा हा पल्लू येणार आहे, म्हणजे हा फ्रंटचा लुक हा असा तुमचा हा काउन पडणार आहे. दिसत असेल हा पहा, अशा पद्धतीने हा फ्रंट आहे. इकडे हा 1 साइड आहे आणि त्याच्यानंतर हा पल्लू आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे लॉंग पल्लू, तर हे शूटसाठी मॅरेजच्या फोटो अशा पद्धतीची साडी तुम्ही बनवून घेऊ शकता. इतर वेळी तुम्ही नेसताना हा जो पल्लू आहे तुम्ही ड्रेप करू शकता, जसं की 1 साइडला वगैरे जो अटॅच केला जातो अशा पद्धतीने वगैरे तुम्ही ब्लाऊजवर तो छान दिसेल. वेगवेगळ्या पद्धतीने तो घेऊ शकता. हे परत तुम्ही पाहिजे तर इथून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता. व्ही शेपमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. शेड असल्यामुळे तुम्हाला हवा तसा बघा. जर हा पल्लू असा ठेवला व्ही शेपमध्ये, तुम्ही असं काहीतरी वेगवेगळं ड्रेप करू शकता. अशा पद्धतीने आहे. अशी पूर्ण डिझायनर लुक आहे. तर अशाच वेगवेगळ्या डिझायनर साडी नेसायच्या असतील तर नक्कीच ऋग्वेदा क्रिएशन्सला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.